नमस्कार. आज हे आर्टिकल मी हा जो लेख आहे आज मी लिहिला 3 सप्टेंबर 2025. ह्या लेखाला मी नाव दिलंय विमान. विमान. एरवी आपण जमिनीवरून वर उंच उडणारी अनेक विमानं पाहतो. किती छान वाटतं पाहायला, हो ना. तेच विमान आणखी थोडं खालून पळालेलं दिसलं की आपल्याला किती आनंद वाटतो ते पाहताना. आता हे विमान आणखी किंचित खालच्या पट्टीवर उडू द्या. पहा, लहान लहान मुलं आनंदाने टाळ्या वाजवतात, कारण ते विमान आता भलं मोठं दिसतं. किती सुंदर दिसतं ते विमान, अगदी गोजीरवाणं, हो ना. पाहत राहावं असं वाटतं. असं वाटतं की भगवान विष्णूचा गरुड पक्षीच आसमंतातून विहार करीत आहे. सारखं पाहत राहावं असं वाटतं विमानाकडे. पण हेच विमान जर दुर्दैवाने समजा क्रॅश झालं तर खाली कोसळल्यावरती कसं जीवघेणं ठरतं, त्याचा प्रत्यय अहमदाबादच्या एअरपोर्टवरून निघालेल्या त्या विमानाच्या बाबतीत आला. बाप रे बाप. यूट्यूबवर ते भयानक दृश्य पाहून काळजाचा थरकाप उडाला. आपण आपल्या 2 व्हीलरमध्ये साधारण 4-5 लिटर पेट्रोल टाकतो. 4 व्हीलरमध्ये फार तर 25-30 लिटर डिझेल टाकतो, हो ना. त्यामध्ये आपली रिस्क आणि भीती अगदी नॉर्मल असते. पण या लंडनला जाणाऱ्या विमानात तर म्हणे 1.25 लाख लिटर फ्यूल टाकलेलं होतं. 1.25 लाख लिटर फ्यूल. ते विमान खाली पडून जो ब्लास्ट झाला तो किती भयानक असेल, आणि 1,25,000 लिटर फ्यूलने पेटलेली ती आग किती दाहक असेल याची कल्पना सुद्धा न केलेली बरी. आपण सर्वांनी ते पाहिलंय. खरंच वेऱ्यावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. आणि या विमानाची आपल्या घरावर उभा राहून शूटिंग घेणारा तो कोण, आर्यन नावाचा मुलगा, तो आपलं सहज गंमत म्हणून, करमणूक म्हणून इतक्या खालून जाणाऱ्या विमानाची व्हिडिओ शूटिंग घेत होता. त्या बिचाऱ्याला काय माहीत की आत्ता काही सेकंदानंतर या विमानाचं काय होणार आहे. त्याने आपलं सहज म्हणून या विमानाचा व्हिडिओ काढला, आणि आज त्या व्हिडिओमुळे त्या पोराचं नाव नुसतं आपल्या भारतातच नाही तर परदेशात सुद्धा गेलेलं आहे. आर्यन. एवढी जागतिक प्रसिद्धी आपल्याला मिळेल असं त्या पोराला कधी वाटलं तरी होतं का? असो, सांगायचं काय की एकदा अशी काही दुर्घटना घडली की सगळे थरकून जातात, हो ना. तो मुलगा तर बिचारा 17 वर्षांचा होता. तो तर घाबरलाच. पण आता मोठी माणसं देखील खरोखर विमानाने प्रवास करायला घाबरत असतील. मनात एकदा भीती बसली की मग वाघाची सुद्धा शेळी बनते.